नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहलेक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जातोय पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असणाऱ्या आणखीन एका मंदिराकडे. आणि या मंदिराचं नाव आहे पासोड्या विठोबा मंदिर. हे मंदिर पुण्यातील बुधवार पेठेत आहे. तर जसा मला प्रश्न पडला पासोड्या विठोबा म्हणजे काय, तसा तुम्हालाही प्रश्न पडला असेल. तर मित्रांनो, या मंदिराच्या ठिकाणी अगोदर एक कापडाची खूप मोठी बाजारपेठ भरायची, ज्या ठिकाणी मोठमोठे पांघरूण म्हणजे जसं की घोंगड्या वगैरे या ठिकाणी विकण्यास बरीच लोक बसायची. त्यानंतर या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती स्थापन करण्यात आली, त्यामुळे या मंदिराला पासोड्या विठोबा मंदिर असं हे नाव देण्यात आलं. एवढंच नव्हे तर या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोघांची या ठिकाणी भेट झालेली होती. तर अतिशय महत्त्वपूर्ण मंदिर आहे. तर या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. तर हे जे मंदिर आहे हे मंदिर हडपसरपासून साधारण 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि मी जिथे आहे म्हणजे मांजरीपासून साधारण 16 ते 17 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे. तर चला मग या मंदिराला आज आपण भेट देऊया. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवट पण पहा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, वेळ घालवता त्या मंदिराला भेट देऊ. तर चला मित्रांनो, आता आपण निघालोय मांजरीवरून पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या पासोड्या विठोबा मंदिराकडे. तर हे जे अंतर आहे हे अंतर 16 ते 17 किलोमीटरचं आहे. तर दुपारची वेळ आहे, तुम्ही या रस्त्यावरती गर्दी तुम्हाला कमी दिसेल. तर मित्रांनो, फायनली आपण या प्राचीन मंदिरासमोर पोहोचलेलो आहे. हे मंदिर आकाराने जरी छोटं असलं तरी याचं जे महत्त्व आहे ते फार आहे. तर या मंदिराच्या वरती तुम्ही बघू शकता संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आपल्याला दिसली. आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज बसलेले या ठिकाणी सुंदर कलाकृती साकारलेली आहे. या मंदिरामध्ये नेहमी संत तुकाराम महाराज यांचं कीर्तन चालायचं असं म्हटलं जातं. पेशवेकालीन स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना या मंदिराचा आहे. यापूर्वी पण आपण पेशवेकालीन बरीच मंदिरं पाहिली. असं म्हणतात की या मंदिराच्या परिसरामध्ये पूर्वी खूप मोठी कापडांची बाजारपेठ भरली जात असे, ज्या बाजारामध्ये पासोडे म्हणजे पांघरूण असतं, घोंगडे वगैरे, तर त्या कपड्यांचा खूप मोठा बाजार या ठिकाणी होता. त्यामुळे या मंदिराला पासोड्या विठोबा मंदिर हे नाव देण्यात आलं. तर चला मग आता आपण जाऊया मंदिरात. मंदिरात जाण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम मारुतीची मूर्ती दिसते. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. आणि या ठिकाणी गरुडाची मूर्ती आहे हात जोडलेली. या दोन्ही मूर्त्यांचं दर्शन घेऊन आपण सभामंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही या मंदिराची रचना बघू शकता. आतल्या बाजूची पेशवेकालीन स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना या ठिकाणी दर्शवलेला आहे. या सभामंडपाच्या भिंतींवरती काही प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच सभामंडपामध्ये संत तुकाराम महाराजांचं कीर्तन नेहमी या ठिकाणी चालायचं असं म्हटलं जातं. सभामंडपामध्येच या ठिकाणी संत नामदेव महाराजांची मूर्ती आपल्याला दिसते. आणि यांच्याच पुढ्यात या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली यांची मूर्ती आपल्याला दिसते. तर या सभामंडपामध्ये वरती तुम्ही बघितल्यानंतर आपल्याला हे झुंबर आपल्याला दिसतं. आणि हे आहे
गाभाऱ्याचं मुख्य प्रवेशद्वार. या ठिकाणी नंदी महाराजांची मूर्ती आहे. तर बघू शकता लाकडी जिना या ठिकाणी आहे वरती जाण्यासाठी. या ठिकाणी वरती कीर्तन ऐकण्यासाठी भाविक बसायचे. आता आपण आलोय या मंदिराच्या गर्भगृहामध्ये. तर या ठिकाणी हे शिवलिंग आपल्याला दिसतं. विठ्ठल रुक्मिणी सोबतच हे शिवलिंग असं एकमेव मंदिर मला या ठिकाणी पाहायला मिळालं. या दोन्ही देवांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. तर या ठिकाणी 5व्या विठोबा मंदिराची मूर्ती आपल्याला दिसते. सोबतच रुक्मिणीची पण मूर्ती आपल्याला दिसते. अतिशय प्रसन्न अशा या मूर्त्या आहेत. आणि यांच्याच बाजूला या ठिकाणी श्री गणेशाची देखील मूर्ती आहे. या ठिकाणी देवीची मूर्ती आहे. विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्त्यासोबतच शिवलिंग असलेलं हे प्रथमच मंदिर मी पाहिलं. आणि या मंदिराच्या सभामंडपामध्ये हे छायाचित्र तुम्ही बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराजांचं चरण स्पर्श करतानाचं हे छायाचित्र आहे. याच्यावरून आपल्याला समजलं असेल या मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झालेली आहे. ज्यावेळेला मोघल छत्रपती शिवरायांच्या मागे लागले होते त्यावेळेला छत्रपती शिवराय या मंदिरामध्ये आले. त्यावेळेला या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि तेव्हा त्यांची समोरासमोर भेट झाली. असं हे महत्त्वपूर्ण मंदिर या पुण्यातील बुधवार पेठेत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.